मुंबई इथं 26/3/21 रोजी नोंद झालेला गुन्हा आहे. गुन्ह्यामधला पद्धत जी आहे ती पद्धत नमूद तारखेच्या वेळी ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमाने राज्य गुप्तवार्ता विभाग येथील गोपनीय पत्र व इतर तांत्रिक गोपनीय माहिती बेकायदेशीर प्राप्त केली आणि ही राज्य गुप्तवार्ता विभागाची गोपनीय माहिती बाहेर गेल्यामुळं हा मार्च 21 मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यामध्ये भारतीय टेलिग्राफ ॲक्ट, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट या अन्वये 5 अज्ञात इसमांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. आत्तापर्यंत 24 साक्षीदारांचे जबाब झालेले आहेत. गुन्हा कन्क्लूड करण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांचा त्याच्याशी संबंध आहे त्यांचे सगळ्यांचे जबाब घेणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. आता याच्या संदर्भामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते यांना पहिली नोटीस 21/8/21 ला दिली होती, दुसरी नोटीस 6/9/21 ला दिली होती, तिसरी नोटीस 8/10/21 ला दिली होती, चौथी नोटीस 17/11/21 ला दिली होती आणि आता एक नोटीस 2/3/22 ला दिली होती आणि 11/3/22 ला. अशा जवळपास 5 ते 6 वेळा त्यांना नोटीस पाठवली आणि नोटीस याचा अर्थ ते काही समन्स नाही आहे एखाद्या गुन्ह्यामध्ये, कारण याच्या संदर्भामध्ये माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी काही पेन ड्राईव्हच्या संदर्भामध्ये सभागृहात सांगितलेलं होतं आणि त्याच्या संदर्भात चौकशी आहे की ही SID मधून ही माहिती बाहेर कशी गेली. त्याच्या संदर्भामध्ये देवेंद्रजींचं जे काही मत आहे, त्यांची जी काही भूमिका आहे ती भूमिका शेवटी हा त्यांचा अधिकार आहे, काय माहिती डिस्क्लोज करायची, काय माहिती डिस्क्लोज नाही करायची, परंतु हा त्यांचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळं आज त्यांना म्हणजे यापूर्वीसुद्धा ज्यावेळेला नोटीस पाठवली त्यावेळेला त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलेलं नव्हतं, फक्त प्रश्नावली त्यांच्याकडे पाठवलेली होती आणि 2/3/22 ला सुद्धा प्रश्नावली पाठवलेली होती, परंतु काही कारणामुळं त्यांच्याकडून त्या प्रश्नावलीची उत्तरं आली नाही आणि म्हणून आता आज पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब घेण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला. तर मला असं वाटतं याच्यामध्ये गैर काही नाही. भाजपचे कार्यकर्ते नोटीसची होळी करतायत, त्यामुळे कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीचा संदेश नाही. आता असं आहे की एखाद्या प्रश्नाचं राजकीय भांडवल करणं हे तर राजकारणात चालूच असतं आणि त्याप्रमाणे ते करतात. नोटीस जसं तुम्ही सांगताय 5 ते 6 वेळा पाठवली, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं काही रिप्लाय आला? त्यांच्याकडून एकदा रिप्लाय आला 9/9/21 ला आणि त्यांनी त्या रिप्लायमध्ये सांगितलं की मी लवकरच ही माहिती पाठवित आहे. सर, एक प्रश्न असा आहे की ज्याप्रमाणे सेंट्रलच्या एजन्सिया महाराष्ट्रात येऊन अनेक नेत्यांवर चौकशीसाठी बोलवतात, त्यांना घेऊन जातात, मग राज्य सरकारमध्ये पोलिसांनी जर अशी प्रकारची कारवाई केली तर मग त्यामध्ये अडचण का आहे प्रश्न? खरं त्याच्या संदर्भामध्ये एवढा दंगा करण्याची आवश्यकता नाही. ही काही देवेंद्र फडणवीसांना आरोपी म्हणून नोटीस पाठवलेली नाही. जबाबासाठी त्यांना एक त्यांच्याकडची असलेली माहिती उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टिकोनातून नोटीस पाठवलेली आहे आणि मग बाकीच्या यंत्रणा काय पद्धतीने काम करतायत. आणि आता ही केस जवळजवळ 1 वर्ष जुनी केस आहे आणि 1 वर्ष त्यांच्या त्या जबाबापासून याचा तपास थांबलेला होता आणि म्हणून आज त्यांना जबाबासाठी विनंती केली. सर, सगळीकडे चर्चा हीच आहे की फोन टॅपिंग प्रकरणामध्ये त्यांना बोलवण्यात आलं आहे, जे त्यांनी जे पुरावे सादर केले त्या प्रकरणामध्ये बोलवण्यात आले. नेमकं सर काय याच्यामध्ये? ते खरं नाही. कारण असं आहे की मुंबई पोलीस जी चौकशी करतायत ती मुंबई पोलीस फक्त याची चौकशी करतायत की SID मधून हा डाटा बाहेर गेला कसा.
आता त्या पेन ड्राईव्हमध्ये काय आहे, त्याची वस्तुस्थिती काय आहे, याची चौकशी ऑलरेडी CBI करते आहे. त्यामुळं ते काही जे आहे ते समोर येईलच. पण आजची चौकशी फक्त SIDच्या ऑफिसमधून डेटा गेला कसा, तो कोणी नेला, कोण जबाबदार आहे त्याला, आणि हा जो गुन्हा आहे हा गुन्हा 5 अज्ञात इसमांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे. असं पेनड्राईव्ह प्रकरण असेल किंवा जसं आता तुम्ही सांगता SIDच्या आतून ही जी माहिती बाहेर गेली आहे, काही अधिकारी देवेंद्र फडणवीस यांना मदत करतायत का नाही, राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी? या प्रश्नात काही अर्थ नाही. पटेल सर हिंदी में आना चाहिए जिस तरह से आज फंडे से यहाँ पे साइबर पुलिस आई है, क्या पूरा मामला है, किस तरह से उनको सम्मान किया, कितने बाद? नहीं, ये जो इशू है आज का, ये इशू मैं बताना चाहूँगा कि मुंबई में साइबर पुलिस थाने में एक गुना रजिस्टर हुआ. उसकी तारीख है 26/3/21 और इसमें ये जो तकरार जो है वो है कि SID के ऑफिस से कुछ गोपनीय पत्र और कोई तांत्रिक इन्फॉर्मेशन बाहर गई है. अभी इसकी जब इंक्वायरी शुरू की तो भारतीय टेलीग्राफ एक्ट, माहिती तंत्रज्ञान कायदा, द ऑफिशियल सीक्रेट ऑफिशियल एक्ट या इसके अनुसार 5 अज्ञात इस आदमियों के व्यक्तियों के खिलाफ ये तकरार दी गई है, ये गुना रजिस्टर हुआ है. आज तक इस गुने में 24 लोगों के विटनेस हुए हैं. अभी ये केस कंक्लूड करने के लिए जो बचे हुए आखिरी जो जवाब दे सकते हैं, ऐसे देवेंद्र जी फडणवीस को आज वहाँ पे उनके जवाब के लिए पुलिस उनके घर पे गई है. सर प्रश्न सर चर्चा अशी आहे सर, आपको कितने बार उन्हें समझ किया गया है, अगर इसके बारे में आप बताएं. और दूसरी एक सवाल ये भी है कि कल जब फडणवीस बात कर रहे थे तब उन्होंने एक शब्द इस्तेमाल किया, वो कह रहे हैं कि ये सरकार विंडिकेटिव एटीट्यूड के साथ ये पूरी जांच कर रही है और इसलिए उनके पास पहुंचे. ऐसा है कि हमने मीन्स मुंबई पुलिस ने 5 बार इसके पहले उनको नोटिस दिया. एक बार उन्होंने जवाब भी दिया कि मैं इन्फॉर्मेशन जल्दी भेज रहा हूँ, लेकिन कुछ कारणवश नहीं भेजा होगा. तो अभी करीब 1 साल होने को आ गया, तो इसमें विंडिक्टिवनेस होने का कोई कारण ही नहीं है. और विंडिक्टिवनेस नहीं तो फिर 1 साल कौन रुकता था. सर या अजित पवार म्हणतात की महाराष्ट्रात अशी प्रथा नव्हती की नोटीस पाठवणं, अशा पद्धतीचं अजित पवारांनी टिप्पणी केली आहे. हो, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. अशी पद्धत नव्हती. आता ही काही आरोपी म्हणून नोटीस पाठवलेली नाही, ही नोटीस पाठवलेली आहे ती माहिती घेण्यासाठी नोटीस पाठवली. सर चर्चा अशी आहे मोठ्या प्रमाणात की तेजस मोरे हा स्टिंग करणारा आहेत आणि त्या प्रकरणामध्ये तो सापडला नाही असंही मोठ्या प्रमाणात चर्चा केली आहे. त्या संदर्भात मी आज काही बोलणार नाही. याच्या संदर्भात मी विधानसभेमध्ये उत्तर देणार आहे. आणि या सगळ्या केसेस ज्या आहेत, या सगळ्या केसेस न्यायप्रविष्ट आहेत आणि न्यायप्रविष्ट असल्यामुळं त्याच्यामध्ये फार खोलात जाऊन बोलणं योग्य नाही. 6 वेळा देखील नोटीस पाठवून सहकार्य होत नसेल तर कुठेतरी सहकार्याची भावना भाजपच्या वतीनं नाही असं दिसतंय का? कारण 6 वेळा नोटीस नाही, असं नाही. त्याचं कारण आता त्यांनाच माहिती आहे, मला माहीत नाही. परंतु व्यस्त असल्यामुळं कदाचित त्यांना उशीर झाला असेल उत्तर द्यायला. पाटिल सर, जिस तरह से फडणवीस जी बार बार कह रहे हैं कि करीब 1 साल हो गया, मैंने कई सारी से महत्वपूर्ण चीजें उनको दी सरकार, लेकिन सरकार 6 महीने तक किसी प्रकार का कोई कार्रवाई नहीं की. तो अब जिसने सबूत दिया उनसे ही पूछताछ हुई, उनके बयान को किस तरह देखा? नहीं, ऐसा नहीं. उनकी पूछताछ कौन कर रहे हैं? पूछताछ तो वो लोगों की हो रही है कि जिन्होंने ये SID के ऑफिस से कुछ गोपनीय डाटा और गोपनीय पेपर्स बाहर लेके गए, उनकी पूछताछ हो रही है. फडणवीस जी की तो पूछताछ नहीं हो रही है इसमें सिर्फ उन्होंने जो पेन ड्राइव विधानसभा में और पत्रकार परिषद में जो दिखाया था, वो पेन ड्राइव उनको कहाँ से मिला
क्या मिला इसके बारे में जानकारी लेने के लिए उनसे एक रिक्वेस्ट की गई है। सर एक क्लैरिटी चाहना चाहेंगे, जो कल फडणवीस ने कहा क्योंकि वो विरोधी पक्ष के नेता हैं तो जानकारी देना या नहीं देना ये उनका प्रिविलेज है, क्या ये वाकई है या ऐसा नहीं है? मेरा नॉलेज शायद कम हो सकता है, लेकिन ऐसा कोई प्रिविलेज विरोधी पक्ष नेता, मंत्री या और किसी को नहीं है। इसलिए फिर भी मैं फिर से एक बार चेक करूंगा कि ऐसा कोई प्रिविलेज है क्या। सर ये डेटा लीक होने की जो बात हो रही है एसआईटी डिपार्टमेंट से, उस समय भी क्या एसआईटी की चीफ रश्मि शुक्ला ही थी? हाँ, जब भी एसआईटी के चीफ रश्मि शुक्ला थी। आणखीन एक सर, एक प्रश्न असा आहे की समोर येत जी चौकशी आहे. जी चौकशी आपल्याकडून करण्यात आली आहे त्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे की आपण जे नोटीस पाठवली आहे त्या प्रकरणामध्ये स्वतःहून जबाब नोंदवायला पाहिजे होतं, परंतु विरोधी पक्ष नेत्यांनी जाऊन असं केलं नाही. वेगवेगळे कायदे दोघां आहे का असं बोललं जात आहे मोठ्या प्रमाणात, म्हणजे महाविकास आघाडीसाठी वेगळं आणि विरोधी पक्ष नाही, आता काही हा प्रश्न शिल्लक राहिलेला नाही. आज त्यांचं जबाब द्यायचं काम सुरू आहे. आणखीन एक सर प्रश्न, रश्मी शुक्लांच्या बाबतीत जर विचार करायला गेलं, फोन टॅपिंग प्रकरण असेल, डेटा लीक प्रकरण असेल, आता पुण्यातलं एक बिटकॉईनचं प्रकरण देखील समोर आलंय. सातत्यानं रश्मी शुक्ला यांचं नाव समोर येतं आणि त्यांच्याशी संबंधित अनेक लोक समोर येतात. या बाबतीत काय सांगा? अशी अनेक प्रकरणं आहेत की ज्याच्यामध्ये अनेक लोकांची नावं पुढे येतात आणि मी आपल्याला स्पष्ट सांगू इच्छितो, कोणाही विरुद्ध विंडिक्टिव्ह पद्धतीने आम्ही जाणार नाही किंवा जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आम्ही जो प्रयत्न करतो आहे, ज्या गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे कायदेशीररित्या त्या ठिकाणी त्याची सोडवणूक करणं आणि त्याच्यातलं तथ्य सत्य असत्यता तपासून पाहणं. सर, काल मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सीबीआय चौकशी केली अशी माहिती आहे, काय म्हणतं सर यावर? असं आहे की CBIला जी माहिती त्यांच्याकडून पाहिजे होती ती माहिती त्यांनी दिलेली आहे. धन्यवाद. सर शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हणता की हा डेटा बाहेर कसा पडला याची चौकशी सुरू आहे, पण फडणवीस यांचं म्हणणं आहे की मी विरोधी नेता आहे, माझे सोर्सेस कोणी विचारू शकत नाही मला. मी सांगितलं, माझी कदाचित माहिती कमी असेल, माझा अभ्यास कमी असेल, पण माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारचा प्रिव्हिलेज हा कोणालाही नाही. आणि तरीसुद्धा मी माझी माहिती पुन्हा तपासून घेईन. तर केंद्रीय आपण पाहिलं की राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे की आरोपी म्हणून त्यांना, म्हणजे आरोपी म्हणून देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवण्यात आलेली नाही आहे, तर यामध्ये काही चौकशी होणं फार आवश्यक आहे. जे मुद्दे समोर येताना दिसत आहेत आणि त्यावरनं ही चौकशी जी केली जाणं आवश्यक आहे, त्यातनं काही महत्त्वाची माहिती पुढे येईल असा दावा त्यांनी केलेला आहे. शिवाय फक्त फडणवीसांचा जबाब नोंदवला जाणार आहे हे त्यांनी वारंवार त्यांच्या बोलण्यातनं स्पष्ट केलेलं आहे. 2 तास देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यात आलेला, जबाब नोंदवण्याची प्रक्रिया जी ती संपलेली आहे आणि थोड्याच वेळात पोलीस अधिकारी बाहेर येतील असं देखील कळत आहे. फडणवीसांचा जबाब नोंदवला गेला आहे. 2 तास फडणवीसांचा जबाब जो आहे तो नोंदवण्यात आल्याचं आपण बघतोय. पोलीस बदली आरोपांवरून फडणवीसांचा हा जो जबाब आहे तो नोंदवण्यात आलाय आणि 2 तासांनंतर जबाब नोंदवण्याची प्रक्रिया संपली आणि ही दृश्य आपण बघतोय की पोलीस अधिकारी आता बाहेर आलेत आणि अर्थात माध्यमांच्या वतीने नेमकी काय चौकशी झाली हे विचारण्याचा त्यांना प्रयत्न केला जातोय. पण न थांबता जे पोलीस अधिकारी आहेत ते आता थेट तिथून निघतायत. त्याची आता हे बघणं फार महत्वाचं आहे की ही झालेली चौकशी या विषयाला घेऊन देवेंद्र फडणवीस काही बोलतायत का. शक्यता आहे की ते बोलतील देखील आणि काय प्रश्न त्यांना विचारण्यात आले याबद्दल ते माहिती देखील देतील. पण आता थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे की आरोपी म्हणून कुठेही देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवण्यात आलेली नाहीये. ज्या प्रकारे काही खुलासे या सगळ्या प्रकरणात झालेले त्यावरनं ही माहिती नेमकी कुठून आली, जी कागदपत्र या सगळ्या प्रकरणात समोर येताना दिसत आहेत ती त्यांच्या हाती कशी आली हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून त्यांची चौकशी केली जाते, केवळ त्यांचा जबाब नोंदवला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि आता या सागर बंगल्याच्या प्रांगणातली ही सगळी घडामोड आपण बघतोय.
बरोबर 12 वाजता या चौकशीला सुरुवात झाली आणि आता जर आपण पाहिलं तर 2:14 झालेले आहेत. ही चौकशी आत्ता संपली आहे. त्यामुळे आता बघूयात या चौकशीबद्दल खुद्द देवेंद्र फडणवीस काही बोलतायत का, काही माहिती देत आहेत का. फोन टॅपिंग प्रकरण असेल, पोलिसांच्या बदल्यांचा मुद्दा असेल, आणि देवेंद्र फडणवीसांचा 2 तास जबाब जो आहे तो नोंदवण्यात आला आहे. आणि आता जबाब नोंदवून पोलीस अधिकारी जे आहेत तिथून रवाना होत आहेत. सलग 2 तास त्यांचा जबाब जो आहे तो नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे या 2 तासामध्ये नेमके कोणकोणते प्रश्न त्यांना विचारण्यात आले, अर्थात त्या प्रश्नाबद्दलची यादी जी होती ती त्यांना अगोदरच पाठवण्यात आलेली होती. बोलूयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर. प्रणाली, आत्ता या क्षणाचा अपडेट काय? विशाल, आत्ताच 5 मिनिटापूर्वी पोलिसांची जी टीम देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यासाठी आलेली होती ती बाहेर पडलेली आहे. बरोबर 12 वाजता ही टीम इथं आलेली होती आणि त्यानंतर साधारण 12:15च्या सुमारास चौकशी सुरू झाली होती. आणि आता आपण जर बघितलं तर 2:15 वाजलेले आहेत. म्हणजे तब्बल 2 तासापेक्षा जास्त कालावधी ही संपूर्ण चौकशी झाली आहे. जबाब नोंदवण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली होती की नेमकं काय विचारण्यात येईल, तेच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारले गेले. जो महत्त्वाचा मुद्दा होता की जी माहिती बाहेर आणली, जो खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला, ती माहिती त्यांना कुठून मिळाली, सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन काय होता, जे पुरावे आहेत ते पुरावे त्यांना कुणी दिले, ते कुठून लीक झाले, हा जो महत्त्वाचे प्रश्न होते हे विचारण्यात आलेले होते. वेगवेगळ्या पद्धतीने हेच प्रश्न त्यांना विचारण्यात आले आहेत. या प्रश्नांची एक यादी खरं तर त्यांना आधी सुपूर्द करण्यात आलेली होती आणि त्यामुळे साधारण आपल्याला कुठल्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातील याची त्यांना कल्पना होती. आणि आता हे सगळे अधिकारी बाहेर पडलेले आहेत आणि जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार वारंवार हे जे प्रश्न होते हे या स्वरूपाचे प्रश्न होते की जे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलेले होते, जे त्यांच्याकडे काय पुरावे आहेत, ते पुरावे त्यांना कुठून मिळाले, हे प्रश्न त्यांना विचारण्यात आलेले होते. आणि त्याचबरोबर ही माहिती जी आहे, अशा पद्धतीचा काही प्रकार होतोय, ही माहिती त्यांना कुणी दिली, आणि तेच प्रश्न वारंवार वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना विचारण्यात आल्याची माहिती मिळते. कदाचित शक्यता आहे की आज आपली काय चौकशी झाली किंवा साधारण काय विचारणा आली, पोलिसांनी कशा पद्धतीने आपला जबाब नोंदवून केला, याबद्दल विरोधी पक्षनेते बोलतील अशी शक्यता नाकारता येत नाही. परंतु दुसरीकडे असंही होऊ शकतं, जर पोलिसांनी त्यांना सांगितलं असेल की याबद्दलची काही माहिती तुम्ही देऊ नका किंवा काय जबाब नोंदवला याबद्दल काही बोलू नका, तर एखाद वेळेला ते बोलणार पण नाहीत. परंतु त्यांचा कोणी प्रतिनिधी या इथे येऊन एखाद वेळेला त्यांची माहिती जी आहे ती देऊ शकतात. साधारण 2 तासापेक्षा काही मिनिटं अधिक अशी ही संपूर्ण चौकशी झाली असं आपल्याला म्हणता येईल. सातत्यानं त्यांना हा विचारणा करण्यात आलेली होती. जे पुरावे त्यांनी दिलेले होते, फोन टॅपिंग चे जे काही पुरावे त्यांनी दिले होते, पेनड्राईव्हमध्ये ती सगळी जी माहिती दिलेली होती, ही माहिती त्यांना कुठून मिळाली, त्यांच्या माहितीचा सोर्स काय आहे, त्याचबरोबर ते जे पुरावे आहेत त्या पुराव्यांचा सोर्स काय आहे, हे त्यांना वारंवार विचारण्यात आलेलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जी चौकशी झाली त्या चौकशीचा अहवाल जो आहे तो कुठला होता आणि तो अहवाल देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आला आणि त्यांनी तो संपूर्ण अहवाल सभागृहामध्ये सादर केलेला होता. त्या सभागृह अहवालातली माहिती त्यांना दिलेली होती आणि त्यामुळे हा अहवाल नेमका कुणी फोडला हे सरकारला जाणून घ्यायचं होतं, हे सायबर पोलिसांना जाणून घ्यायचं होतं आणि त्या संदर्भातली माहिती जी आहे ती पोलिसांच्या वतीनं विचारण्यात आलेली आहे. विशाल, या संदर्भातले जे प्रश्न होते ते अगोदरच नोटीस बरोबर पाठवण्यात आलेले होते, ते प्रश्न नेमके काय होते? मी जसं सांगितलं विशाल की साधारण या स्वरूपाचे प्रश्न होते, कारण बहुतेक गेल्या वर्षीचं हे प्रकरण आहे. गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेला पहिल्यांदा विरोधी पक्ष नेत्यांनी अशा पद्धतीचा बदल्यांमध्ये घोटाळा झालेला आहे हे त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर साधारणतः महिन्याभराच्या अंतराने त्यांनी पूर्ण फोन टॅपिंग प्रकरण जे आहे त्या प्रकरणाची माहिती दिलेली होती की कशा पद्धतीनं त्यांनी ते पेन ड्राईव्ह दिलेले होते, अहवालातली जी माहिती होती ती दिलेली होती आणि त्यामुळं कुठेतरी सिक्रेसी ऍक्ट जो आहे त्या ऍक्टच्या अंतर्गत ही सगळी जी गोपनीय माहिती आहे, जी अधिकाऱ्यांच्या स्तरावरची जी माहिती असते, ती माहिती, ते पुरावे देवेंद्र फडणवीस यांना कुठे दिले, ती माहिती यांच्याकडे कशी आली, हे सगळं विचारण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेला होता आणि त्याच संदर्भातले वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते या प्रश्नावलीमध्ये देण्यात आलेले होते. ही प्रश्नावली त्यांना दुसऱ्यांदा देण्यात आली होती, याच्या आधी सुद्धा त्यांना एकदा प्रश्नावली देण्यात आली होती. त्याही वेळेला त्यांनी सांगितलं होतं की यातल्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर
उत्तरं देईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना आता ही प्रश्नावली बजावण्यात आलेली होती आणि त्या स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते त्यांना त्यांच्या चौकशी दरम्यान विचारण्यात आली होती. यातली महत्त्वाची गोष्ट ही आहे विशाल की विरोधी पक्ष नेता या नात्याने आपला सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन काय आहे, आपल्याला नेमकी कुणी माहिती दिली हे नाही सांगितलं तरीही चालणार आहे, कारण विरोधी पक्ष नेता या नात्याने त्यांना हा अधिकार आहे आणि त्यामुळं जो मूळ प्रश्न सायबर पोलिसांना विचारायचा होता किंवा जी मूळ माहिती सायबर पोलिसांना घ्यायची होती ती माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली का हे आपल्याला थोड्या वेळात कळू शकेल किंवा ती माहिती त्यांनी दिली प्रणाली, नाही मी जरा हे तुला सुद्धा थांबवतोय. आपल्याला आपले सहकारी तुषार देखील आपल्या बरोबर आहे सागर बंगल्याच्या प्रांगणात. त्याच्याकडे आपण जाऊया, त्याच्याकडे काय अपडेट आहे आपण जाणून घेऊया. तुषार, विशाल ची पोलिसांसोबत चौकशी सुरू होती ती 2 तासानंतर चौकशी पूर्ण झालेली आहे. पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जबाब नोंदवून घेतलेला आहे. देवेंद्र फडणवीस चौकशीनंतर भाजपाचे जे नेते आहेत त्या भाजपाच्या नेत्यांसोबत आता आपल्याला पाहायला मिळतात आणि कोणत्याही क्षणी देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधणार आहेत. नेमकं देवेंद्र फडणवीसांसोबत जे पोलीस अधिकारी होते 2 तासामध्ये नेमकं काय झालं ते माध्यमांना सांगणार आहेत. मात्र तुर्तास तरी देवेंद्र फडणवीस भाजपाचे जे प्रमुख नेते या सागर बंगल्यावरती जमलेले आहेत, जे कोर टीम मधले मेंबर आहेत, प्रवीण दरेकर असतील, नितेश राणे असतील, कृपाशंकर सिंग असतील, अतुल भातखळकर असतील, या प्रत्येक नेत्याशी आता देवेंद्र फडणवीस आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळतात आणि हा संवाद झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधणार आहेत. कारण की गेल्या 2 तासांपासून देवेंद्र फडणवीस यांची चौकशी सुरू होती. 2 तासांमध्ये देवेंद्र फडणवीसांना प्रामुख्याने 2 प्रश्न विचारण्यात आले होते की तुम्हाला नेमकी ही माहिती मिळाली कुठली, याचा सोर्स काय आहे आणि ही माहिती तुम्ही नेमकी काढली कुठून होती, हे 2 प्रामुख्याने त्यांना प्रश्न विचारण्यात आले होते. किंबहुना त्यापेक्षा आणखी काय त्यांना प्रश्न विचारण्यात आलेले आहेत का आणि पोलिसांचा देवेंद्र फडणवीसांचा नेमका काय संवाद झालेला आहे, या सर्व संदर्भामध्ये स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळतील. मात्र देवेंद्र फडणवीसांची जी 12 वाजेपासून जी चौकशी सुरू होती ती चौकशी अखेर संपलेली आहे. मात्र चौकशीनंतर स्वतः देवेंद्र फडणवीसांनी जे भाजपाचे नेते सर्व बसून होते त्या भाजपाच्या नेत्यांसोबत आपल्याला आता संवाद साधताना पाहायला मिळतात आणि भाजपाच्या नेत्यांसोबत संवाद साधून झाल्यावरती त्यांची स्ट्रॅटेजी जी असेल त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये नेमकं काय ठरतंय ते आपल्याला बोलताना पाहायला मिळतील. आणि आता देवेंद्र फडणवीस माध्यमांशी काही वेळामध्ये आपल्याला बोलताना पाहायला मिळणार आहे. सध्या सागर बंगल्याबाहेर आपण जर पाहिलं असेल तर मोठ्या संख्येने माध्यम प्रतिनिधींची आपल्याला गर्दी जमताना पाहायला मिळते. कारण की देवेंद्र फडणवीसांनी कथित बदल्यांचं जे रॅकेट सुरू होतं त्या संदर्भातला पेनड्राईव्ह थेट गृहसचिवांना दिला होता. त्या पेनड्राईव्हमध्ये नेमका किती डाटा होता ते सर्वात महत्त्वाचं, कारण की 8.1 जीबीचा जो डाटा देण्यात आला होता त्या 8.1 जीबीच्या डाटामध्ये देवेंद्र फडणवीसांनी अनेक महत्त्वपूर्ण जे ठिकाणी आरोप जे केले होते त्या आरोपांचा पुरावा होता. कारण की त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची बदली होत असताना किती पैसे घेतले जातात या संदर्भातली सगळी आकडेवारी होती आणि ती आकडेवारी पुटअप केलेली आहे. त्यामुळे आता काही वेळापूर्वी जी दिलीप वळसे पाटील गृहमंत्र्यांची प्रेस झाली त्या प्रेसमध्ये जरी त्यांनी म्हटलेलं असेल की आम्ही देवेंद्र फडणवीस यांना आरोपीप्रमाणे बोलवलं नाहीये किंवा आरोपींप्रमाणे त्यांची चौकशी केली गेली नाहीये. मात्र विशाल आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल की विधिमंडळाचं एकीकडे अधिवेशन सुरू आहे आणि विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना विरोधी पक्षनेत्यांना चौकशीला बोलवणं, विरोधी पक्षनेत्यांचा जबाब नोंदवणं, हा विरोधी पक्षनेत्यांवरती दबावाचं राजकारण सुरू असल्याचं या ठिकाणी भाजपाच्या आमदारांकडून सांगितलं जातं. कारण की भाजपाच्या नेत्यांना संपवण्याचं जे षडयंत्र रचलं जात होतं त्या संदर्भातला गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी पुराव्यासह विधानसभेमध्ये केला होता. ते प्रकरण दाबण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची चौकशी सुरू केल्याच्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. कारण की यापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर सायबर पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना 2 वेळा प्रश्नावली पाठवली होती. देवेंद्र फडणवीसांनी त्यांना कोणतंही प्रत्युत्तर दिलं नव्हतं. मात्र आज थेट विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना देवेंद्र फडणवीसांना त्या ठिकाणी चौकशीसाठी बोलवण्यात आलं. मात्र काही काळाने त्यांना सांगितलं की तुम्ही चौकशीसाठी येऊ नका, कारण की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. आणि अखेर सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस यांची 2 तासांची चौकशी पूर्ण झालेली आहे. विशाल, तुषार, काही वेळात खुद्द देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधतील का? तुषार, तुला माझा आवाज येतोय? कदाचित तुषारपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, पण ही चौकशी सुरू होण्यापूर्वी काही भाजपच्या नेत्यांबरोबर त्यांनी संवाद साधला होता आणि त्याची दृश्य आपण बघतोय. आता या क्षणाला ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर म्हणजे
तब्बल 2 तास ही चौकशी जी ती सुरू होती आणि त्यांचा जबाब नोंदवल्यानंतर आता पोलीस जे तिथून रवाना झालेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा भाजपचे जे आमदार त्यांच्या समर्थनार्थ तिथे जमलेले होते, त्याचबरोबर भाजपचे काही नेते ते देखील तिथे आलेले होते, ते सगळी प्रमुख लोक आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधतायत आणि त्याचीच ही दृश्य आहेत. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत तुषारकडे. तुषार, आता परत एकदा भाजपचे जे महत्त्वाचे आमदार आहेत ते आतमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतायत का, आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलणार का? विशाल, कोणत्याही क्षणी देवेंद्र फडणवीस आपल्याला बाहेरून माध्यमांशी संवाद साधताना पाहायला मिळणार आहे आणि नेमकं चौकशीमध्ये 2 तासामध्ये काय झालं ते माध्यमांना सांगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता देवेंद्र फडणवीस भाजपाचे जे कोर टीम मधले मेंबर आहेत त्यामध्ये नितेश राणे असतील, प्रवीण दरेकर असतील, प्रसाद लाड असतील, अतुल भातखळकर असतील, या सर्वांशी आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळतात. कारण की 12 ते 2 ही 2 तास आपल्याला देवेंद्र फडणवीसांची चौकशी सुरू असताना पाहायला मिळाली होती. मात्र भाजपाचे नेते आपल्याला त्या सर्व देवेंद्र फडणवीसांची वाट पाहत होते की कधी त्यांची नेमकी चौकशी पूर्ण होणार, आणि चौकशी संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी या सर्व नेत्यांना बोलवून घेतलं. आता बंद दारात आपल्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आपल्याला या सर्व नेत्यांची आपल्याला चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळते. कारण की देवेंद्र फडणवीसांची जेव्हा चौकशी सुरू होणार होती त्यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस यांनी कोर टीम मधल्या सर्व सदस्यांसोबत आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळाले होते. आणि आता आफ्टर मीटिंग चौकशीनंतर देखील आता आपल्याला सर्व सदस्यांशी संवाद साधत आहेत. आपण ही जर दृश्य पाहत असाल तर या ठिकाणी या दृश्यामध्ये आता देवेंद्र फडणवीस कोणत्याही क्षणी बाहेर येऊ शकतात अशी लगबग सुरू आहे. कारण की देवेंद्र फडणवीसांचं जे एस्कॉट टीम आहे ते आता दरवाज्यावरती तैनात करण्यात आलेलं आहे आणि कोणत्याही क्षणी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येतील अशी आपल्याला या ठिकाणी स्थिती पाहायला मिळते. कारण की देवेंद्र फडणवीस हे बाहेर कोणत्याही क्षणी येऊ शकतात. कारण की देवेंद्र फडणवीसांची गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून भाजपाचे प्रमुख नेते आहेत त्या प्रमुख नेत्यांसोबत आपल्याला चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळते. कारण की जेव्हा देवेंद्र फडणवीस यांची चौकशी सुरू होणार होती त्या चौकशी सुरू होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी सर्व सहकाऱ्यांसोबत आपला संवाद साधला होता आणि आता त्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर देखील त्यांचा संवाद हा सर्व नेत्यांशी सुरू आहे. कारण की एकीकडे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना देवेंद्र फडणवीसांना चौकशीला बोलवणं हे संयुक्तिक नाही असं भाजपाच्या आमदारांनी देखील सांगितलेलं आहे. या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीसांची चौकशी करून विरोधी पक्षनेत्यांवरती दबाव टाकण्याचं राजकारण महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केलं जात आहे असा आरोप भाजप आमदारांनी केलेला आहे. कारण की 4 दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या नेत्यांना कशा प्रकारे संपवलं जात आहे ह्याचं षडयंत्र रचल्याचा त्यांनी गौप्यस्फोट केला होता. त्या संदर्भातले पुरावे त्यांनी या ठिकाणी सीसीटीव्हीचे जे फुटेज आहे ते विधानसभा उपाध्यक्षांकडे दिले होते आणि या सर्व संदर्भातली सीबीआय चौकशी करा असं म्हटलं होतं. यानंतर अजूनही गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी या संदर्भातलं कोणतंही प्रत्युत्तर दिलं नाहीये. मात्र या ठिकाणी दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची चौकशी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सुरुवातीला देवेंद्र फडणवीसांना बीकेसी पोलीस स्थानकामध्ये हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो असं इंटेलिजन्स जेव्हा पोलिसांना मिळालं तेव्हा पोलिसांनी स्वतः देवेंद्र फडणवीसांना फोन करून सांगितलं की आम्ही तुमची चौकशी करण्यासाठी सागर बंगल्यावरती येत आहोत आणि ही चौकशी आता पूर्ण झालेली आहे. मात्र 2 तासांच्या चौकशीमध्ये नेमकं देवेंद्र फडणवीसांना काय प्रश्न विचारले गेले, 2 तासांच्या चौकशीमध्ये देवेंद्र फडणवीसांकडून त्यांना काय नेमकं प्रत्युत्तर मिळालं, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपल्याला माध्यमांशी काही वेळानंतर आता संवाद साधतील तेव्हा ते देताना पाहायला मिळणार आहे. मात्र विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना विरोधी पक्षनेत्यांची चौकशी केल्यामुळे आता राजकीय संघर्ष अटळ आहे आपल्याला या ठिकाणी विशाल बोलावं लागणार आहे. कारण की उद्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये भाजपाचे सर्व आमदार या ठिकाणी आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळणार आहे. कारण की आता जी आतमध्ये बैठक सुरू आहे त्या बैठकीमध्ये अर्थातच उद्याच्या अधिवेशनासंदर्भातली स्ट्रॅटेजी आखली जाऊ शकते. कारण की गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आपल्याला आक्रमक होतं. तो मुद्दा होता नवाब मलिकांचा राजीनामा. मात्र आज विरोधी पक्षनेत्यांची चौकशी केल्यामुळे विरोधी पक्षनेत्यांवरती दबाव टाकला जातोय का ही व्यूहरचना या ठिकाणी विरोधी पक्षनेत्यातल्या सर्व आमदारांकडून आखली जाते. आज विशाल आपण जर पाहिलं असेल तर सागर बंगल्यावरती मोठा पोलिसांचा फौजफाटा आहे, माध्यम प्रतिनिधींची गर्दी आहे. तर दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपल्याला भाजपचं आंदोलन तीव्र होताना पाहायला मिळतंय. अशा पार्श्वभूमीवरती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये हे गृह खात्याने जर केलं असतं तर अधिवेशन काळामध्ये ही चौकशी केली नसती. अधिवेशन काळामध्ये ही चौकशी केल्यामुळे विरोधी पक्षनेत्यांवरती दबाव टाकण्याचं काम या ठिकाणी केलं जाते असा आरोप भाजपाच्या नेत्यांकडून केला जातोय. भाजपाच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या आम्ही पाठीशी आहोत. देवेंद्र फडणवीसांनी कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये. त्यामुळे विधानसभेमध्ये आम्ही गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना या संदर्भात जाब विचारणार आहोत. कारण की 2 प्रामुख्याने या संदर्भातली वक्तव्य आपण पाहतोय या ठिकाणी नरेंद्र पाटील संवाद साधण्यासाठी नेत्यांसोबत आता ते
बसलेले आहेत, चर्चा करतायत. नेमका पुढची रणनीती ठरवली जाते का रस्त्यावर उतरून आंदोलन साहेब करणार? एकदम शांत आहेत, व्यवस्थित आहेत, काही टेन्शन घेऊ नका. थोड्याच वेळात साहेबांच्या वतीनं कोणतरी बोलेल किंवा स्वतः साहेब पाटील बोलतील. असं म्हणाले की याआधी 6 नोटीस देवेंद्र तुम्ही घाई का करताय? स्वतः साहेब व्यवस्थितपणे आपल्याला जे काय आहे ते सांगतील. त्याच्यामुळे सगळ्यांनी रिलॅक्स व्हा. साहेबांका बाल भी बाका नाही हो सकता है. हे काय करणार आहे महाविकास आघाडी? असं म्हणतात, पण टेन्शन घेऊ नका. त्याचबरोबर टेन्शन त्यांना आहे, तुम्ही त्यांना रस्त्यावर- टेन्शन त्यांना आहे, आम्हाला नरेंद्र नाही. पाटील त्यांना आहे. कामगार माथाडी नेता रस्त्यावर वैयक्तिक उतरून- नरेंद्र पाटील रस्त्यावर उतरून- देवेंद्रजींच्या पाठीशी 100% नाही. 10 वर्ष 10 जन्म त्यांच्या पाठीशी उभा राहणारा माणूस आहे. राजकारण वेळ आल्यानंतर राजकारण वेळ केलं जातं. आल्यानंतर रस्त्यावर पण उतरणार, एवढं पण स्पष्ट आहे. विधिमंडळाच्या सुरू झाला असं म्हणायचं. काही नाही हो, चौकशी आहे आणि जे सत्य आहे ते बाहेर पडणार आहे. सभागृहामध्ये ज्या वेळेला जबाबदार विरोधी पक्ष नेते बोलतात त्याचं महत्व असतं काहीतरी. हे सत्ताधाऱ्यांना माहित नाही का? आता काही लोकांनी कधी नेतृत्व केलं नाही, पण अजितदादांनी व्यवस्थित उत्तर दिले ना. त्यांना कळतंय ना की काय आहे काय नाहीये. उगीच विरोधी पक्ष नेत्यांना असं पत्र पाठवता येत नाही, पण काय टेन्शन घेऊ नका. ऑल इज वेल. चौकशीचं फक्त पत्र कुणाला चौकशी पत्र पाठवताय? 5 वर्ष कर्तबगार मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवताय. काय नाद करायचं तर कुणाचा नाद करायला पाहिजे? कळलं का काय कुणाला? गोव्यामध्ये जाऊन झेंडा बीजेपीचा गडून आलेला आहे. अशा माणसाशी तुम्ही नाद करताय? ते काय गल्लीबोळातलं राजकारण खेळत नाही. अरे आमचा नेता दिल्लीच्या राजकारणामधला नेता आहे. त्याच्यामुळे हे काय येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका एक मिनिट. गोव्यामध्ये तुम्हाला नाटोपेक्षा ना जास्त मतं घेता आली नाही. अजून किती तुम्ही स्वतःचा अपमान करणार आहात? सरसकट लोकांनी जनता बघतेच ना. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका आहेत, महापालिकाचं त्यासाठी टेन्शन सुरू घेऊ आहे का? नका हो. महापालिका पण टेन्शन घेऊ नका. त्यासाठी हे राजकारण सुरू आहे का अडचणीत आणण्याचा? एक मिनिट बघा. ऐका तर खरं, माझं पण ऐका. थोड्या वेळात साहेबांच्या वतीनं व्यवस्थितपणे आपल्याला सांगण्यासाठी कोणीतरी येतील, ते व्यवस्थितपणे सांगतील. उगीच तुम्ही योग्य प्रश्न योग्य माणसाला व्यक्ती विचारा. पण एक सांगतो, बालबी बाकानी होगा. टेन्शन आहे ना त्यांना झालंय, आम्हाला टेन्शन नाही. अरे आम्ही तर एकदम हसत खेळत चाललोय. पण ऐका ना, ईडी आणि तुमची जी काही रेड आहे त्याला उत्तर म्हणून महाविकास आघाडीकडून अशा प्रकारची रणनीती सुरू आहे असं तुम्हाला वाटतं? केंद्रीय जे तपास योजना आहेत हे कायद्याच्या चौकटीमध्ये काम करत असते. जर त्यांना काहीतरी घावलं असेल तरच त्या ठिकाणी तपास होणार आहे. जर घावलं नसतं तर तपास कशाला झाला असता? त्याच्यामुळे कुणाला टेन्शन घ्यायला पाहिजे? ज्याला टेन्शन घेते ती कोमामध्ये जात, घरातून बाहेर पडतच नाहीत. आमचा नेता बिंदास आहे, काय टेन्शन आहे? बीकेसीला चालले होते, आम्ही सगळे म्हणलो साहेब काय चालणार, आम्ही सगळेच जाणार. त्यांचीच फाटली आणि ते इकडे आले. त्याच्यामुळे पुढे काय चर्चा करायची? सरकार पाडण्याची वेळ आली आहे. सरकार आता की आता थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस देखील त्यांची बाजू आपण या ठिकाणी भाजपचे आमदार निंबाळकर या ठिकाणी प्रतिक्रिया देताना दिसत होते. देवेंद्र फडणवीस यांना ज्या प्रकारे नोटीस पाठवण्यात आली त्यावरनं राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केलेला आणि आता हा निषेध अशाच पद्धतीने व्यक्त होत राहणार आहे. माजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांची कारकीर्द राहिलेली आहे आणि त्यांना अशा प्रकारे नोटीस पाठवण्यात आली हे चुकीचं आहे. आणि म्हणून तर त्यांची चौकशी इथे घरी येऊन करण्यात आली. त्यांना कळालं की जर देवेंद्र फडणवीस हे चौकशी करता पोलीस स्टेशनला जात आहेत तर भाजप कार्यकर्त्यांकडनं अर्थात याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला असता. आणि सगळं काय व्यवस्थित आहेत, ते शांत आहेत असं त्यांनी म्हटलंय. जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याकडे पुन्हा एकदा. तुषार, आता आपण पाहिलं की एक एक करून कोर कमिटीतले जे सदस्य आहेत, भाजप कोर कमिटीतले सदस्य ते सगळे बाहेर येताना दिसत आहेत. एकूणच जरी या बैठकीत काय झालं याविषयी ते स्पष्टपणे सांगत नसले तरी उद्यापासनं सुरू होणं म्हणजे पुन्हा एकदा सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये याचे पडसाद उमटणार का? विशाल, 100% उद्यापासून जे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये या संदर्भातले पडसाद उमटणार हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. कारण की भाजपाचे सर्व आमदार आपला आक्रमक उद्या होताना पाहायला मिळणार. कारण की ज्या प्रकारे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी केल्यामुळे भाजपाचे आक्रमक आमदार सर्व होणार आहेत. कारण की आताच आपण जर पाहिलं असेल तर संपूर्ण राज्यभर या ठिकाणी आपल्याला निदर्शनं आणि आंदोलनं होताना पाहायला मिळतात. त्यामुळे उद्या
अधिवेशनामध्ये भाजपाचे सर्व आमदार आक्रमक होणार, घोषणाबाजी करणार हे सांगण्याची अजिबात आवश्यकता नाहीये, कारण की या संदर्भातली आता जी व्यूहरचना आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी सर्व भाजपाचे प्रमुख नेते आखताना पाहायला मिळतात. देवेंद्र फडणवीसांची अजूनही बैठक संपलेली नाहीये. देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसोबतची बैठक अजूनही सुरू आहे. देवेंद्र फडणवीस माध्यमांशी कोणत्याही क्षणी संवाद साधू शकतात किंवा देवेंद्र फडणवीसांच्या वतीने माध्यमांशी संवाद साधण्यासाठी एखाद्या नेत्याला पाठवलं जाऊ शकतं. मात्र आपल्याला जी माहिती मिळते त्या माहितीवरून 2 तास जी चौकशी झाली त्या चौकशी संदर्भामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधतील आणि नेमकं पोलीस अधिकाऱ्यांनी काय विचारलं या संदर्भातली माहिती देऊ शकतात. कारण की भाजपाच्या सर्व नेत्यांचं असं म्हणणं आहे की जर देवेंद्र फडणवीसांना तुमची चौकशी करायची होती, देवेंद्र फडणवीसांचा जबाब नोंदवून घ्यायचा होता, तर ही आताच का तुम्ही जबाब नोंदवून घेताय? विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करतात. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस भाजपच्या नेत्यांना कशा प्रकारे संपवलं जातंय या संदर्भातले पुरावे देतात. हे पुरावे देऊ नये, देवेंद्र फडणवीसांना दाबलं जातंय, म्हणून या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांची अचानकपणे या ठिकाणी चौकशी सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. त्याचप्रमाणे अजित पवार यांनी एक महत्त्वपूर्ण असं वक्तव्य केलेलं आहे की नोटिसा देणं हे योग्य नाही. त्यामुळे अजित पवारांनी स्वतःच्याच सरकारला या ठिकाणी घरचा आहेर पाठवल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कारण की अजूनही या ठिकाणी महाविकास आघाडीतल्या नेत्यांमधून कोणीही प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत नाही. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया ही अत्यंत बोलकी आणि महत्त्वपूर्ण अशी प्रतिक्रिया आहे की जे नोटिसीचं राजकारण केलं जात आहे ते नोटिसीचं राजकारण थांबवायला हवं असं अजित पवारांनी सांगितलेलं आहे. आपण जर पाहत असाल तर आता या ठिकाणी सागर या निवासस्थानाबाहेर आपल्याला खूप मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. स्वतः देवेंद्र फडणवीसांनी जे सुरक्षा रक्षक आहेत ते दरवाज्यावरती तैनात आहेत, कारण की देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही क्षणी संवाद साधू शकतात. म्हणून आता तो जो मुख्य दरवाजा आहे देवेंद्र फडणवीसांचा तो देखील आता बंद करण्यात आलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस आता कोणत्याही क्षणी बाहेर येतील. देवेंद्र फडणवीसांची गाडी आता सुरू करताना पाहायला मिळतात. देवेंद्र फडणवीस कदाचित आता बाहेर देखील या ठिकाणी जाताना पाहायला मिळतात. देवेंद्र फडणवीस आता या क्षणाला जी त्यांची सहकाऱ्यांसोबतची जी बैठक सुरू आहे ती बैठक अजूनही सुरू आहे. मात्र सागर निवासस्थानाबाहेर आपल्याला या ठिकाणी माध्यम प्रतिनिधींची मोठी गर्दी होताना पाहायला मिळते. कारण की माध्यम प्रतिनिधी देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिक्रियेची वाट पाहतात. कारण की गेल्या 2 तासांपासून देवेंद्र फडणवीसांची जी चौकशी झाली होती त्या चौकशीमध्ये नेमकं देवेंद्र फडणवीसांना काय विचारण्यात आलं, त्याचप्रमाणे आत्ताच ही चौकशी करण्याची योग्य वेळ होती का हे देखील महत्त्वाचं आहे. आता आपण जर पाहत असाल तर या ठिकाणी एक टेबल देखील लावण्यात येतोय, कारण की आता कोणत्याही क्षणी देवेंद्र फडणवीस आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळतील. आता या ठिकाणी सागर बंगल्यावरती हालचालींना वेग आलेला आहे आणि कोणत्याही क्षणी फडणवीस माध्यमांशी संबोधतील आणि नेमकं काय घडलं 2 तासांमध्ये आतमध्ये चौकशीमध्ये हे आपल्याला सांगताना पाहायला मिळतील. कारण की ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहत आहेत की चौकशीमध्ये काय झालं विशाल, ते आता स्वतः देवेंद्र फडणवीस आपल्याला माध्यमांशी संबोधतील. कारण की आता ही चौकशीची योग्य वेळ नाही असं सांगण्यात आलं होतं, मात्र तरीही त्यांची या ठिकाणी चौकशी करण्यात आली होती. कारण की एकीकडे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना अशी चौकशी करणं हे संयुक्तिक नाही आहे. कारण की महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये आपण जर पाहिलं असेल तर विरोधी पक्षनेत्यांना अधिवेशन सुरू असताना कोणत्याही प्रकरणावर आपल्याला चौकशी करताना या ठिकाणी आपल्याला आढळताना पाहायला मिळत नाहीये. मात्र पहिल्यांदाच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेत्यांची आपल्याला चौकशी होताना पाहायला मिळाली आणि ही चौकशी झाल्यामुळे राज्यामध्ये राजकीय संघर्ष अटळ आहे हे मात्र निश्चित झालेलं आहे. कारण की भाजपाचे सर्व 106 आमदार आपल्याला या ठिकाणी आक्रमकपणे उद्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आक्रमकपणे सरकारला जाब विचारतील, सरकारला उत्तर देण्यास भाग पडणार आहे आणि यामुळे सरकार नेमकं प्रत्युत्तर काय देते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की काही वेळापूर्वी जेव्हा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची पत्रकार परिषद झाली, या पत्रकार परिषदेमध्ये दिलीप वळसे पाटलांनी काही टेक्निकल मुद्दे मांडले होते की फोन टॅपिंग प्रकरणामध्ये आम्ही 5 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता, त्यापैकी रश्मी शुक्ला असतील किंवा इतरांचा सहभाग होता. देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी आम्ही 2 वेळा प्रश्नावली पाठवली होती, त्यांनी कोणतेही प्रत्युत्तर दिलं नव्हतं आणि अखेर सायबर पोलिसांना या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीसांची चौकशी करावी लागली. चौकशी करत असताना जे टायमिंग आहे ते टायमिंग चुकीचं असल्याचं या ठिकाणी विरोधी पक्षाकडून सांगितलं जातं. कारण की अधिवेशन काळामध्ये विरोधी पक्ष महाविकास आघाडीने केलेल्या चुका किंवा विरोधी पक्ष महाविकास आघाडीने केलेले अनेक जी विरोधातली कामं आहेत ते आपल्याला दाखवत असतं, जनतेपर्यंत ते पोहोचवत असतं, अनेक गोष्टींसंदर्भात मागण्या करत असतं. मात्र त्या विरोधी पक्षावरती जर तुम्ही दबाव टाकत असाल तर ते योग्य नाहीये. त्यामुळे उद्या भाजपाचे सर्व आमदार जेव्हा आक्रमक होतील तेव्हा विधिमंडळामध्ये मात्र मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना
मुख्यमंत्र्यांना उत्तर देणं हे भाग पडणार आहे। नेमकं ते काय उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र उद्यापासून जे राज्याचं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये मात्र विरोधक विरुद्ध सत्ताधारी हा जो सामना सुरू होता तो सामना आता आपल्याला तीव्र होताना पाहायला मिळणार आहे। आणि आता कोणत्याही क्षणी सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळतील। त्या संदर्भातलं सर्व जी बैठक व्यवस्था आहे ती आता लावण्यात आलेली आहे। कारण की आता स्वतः देवेंद्र फडणवीस असतील, देवेंद्र फडणवीसांचे सहकारी प्रवीण दरेकर असतील, अतुल भातखळकर असतील, नितेश राणे असतील, मिहिर कोटेचे असतील, ते सर्व आता आतमध्ये आहेत। त्यांच्याकडून आदेश बाहेर देण्यात आलेला आहे की मी बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधणार आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी पूर्ण व्यवस्था आता करण्यात आलेली आहे। आणि देवेंद्र फडणवीस गेल्या 2 तासामध्ये नेमकं काय घडलं या संदर्भातलं लेखोजोखं आपल्याला मांडताना पाहायला मिळणार आहेत। अर्थात ते उद्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये या संदर्भातली माहिती देतीलच। मात्र आता माध्यम प्रतिनिधींची गर्दी पाहता देवेंद्र फडणवीस यांची जी 2 तास चौकशी झाली त्या 2 तासांच्या चौकशी संदर्भामध्ये ते आपल्याला संपूर्ण राज्याच्या जनतेशी थोड्याच वेळात संवाद साधतील। तुषार, साधारण काय अंदाज येतोय की किती वेळात देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी बोलू शकतात, किंवा असं काही आहे का की आज ते माध्यमांशी बोलणार नाहीत? कारण एकूणच आपण जर लक्षात घेतलं तर कदाचित आत्ता बोलण्यापेक्षा उद्याच थेट सभागृहात याबद्दल व्यक्त होऊया असंही काही घडू शकतं का? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर आताची जी स्थिती सागर बंगल्यावरती आपल्याला पाहायला मिळते, देवेंद्र फडणवीस स्वतः माध्यमांशी संदर्भातला संवाद साधणार आहेत आणि त्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी देखील उपस्थित असतील। 2 तासांच्या चौकशीमध्ये देवेंद्र फडणवीसांचा जो जबाब नोंदवण्यात आला होता त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना नेमकं काय विचारण्यात आलं होतं या संदर्भातले टेक्निकल मुद्दे फडणवीस स्वतः आहेत आणि त्यांना कोणत्या विचार ही संयुक्ती नव्हते या संदर्भातली ते माहिती देऊ शकतात। कारण की काल जेव्हा त्यांना बीकेसी पोलीस स्थानकामध्ये 11 वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते त्याला देखील देवेंद्र फडणवीसांनी चोख प्रत्युत्तर दिलं होतं की मी स्वतः 11 वाजता पोलीस स्थानकामध्ये हजर राहून तुमच्या चौकशीला सामोरं जाणार आहे। मात्र स्वतः पोलीस आता जे देवेंद्र फडणवीसांची जी चौकशी केलेली आहे त्या चौकशीमध्ये नेमकं काय घडलं 2 तासामध्ये सागर बंगल्यामध्ये ते आपल्याला देवेंद्र फडणवीस मांडताना पाहायला मिळतील। उद्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये ते मांडतीलच, मुख्यमंत्र्यांना या संदर्भातलं उत्तर द्यावं लागेलच। मात्र आज राज्याच्या जनतेशी देवेंद्र फडणवीस संबोधणार आहेत आणि नेमकं काय घडलं 2 तासामध्ये ते आपल्याला सांगताना पाहायला मिळणार। कारण की काही वेळापूर्वीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संवाद साधत असताना सांगितलं की देवेंद्र फडणवीसांना आम्ही आरोपी म्हणून चौकशीसाठी बोलवलं नाहीये, देवेंद्र फडणवीसांच्या फक्त आम्ही जबाब नोंदवण्यासाठी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेलं आहे। मात्र जबाब नोंदवत असताना एक आरोपी म्हणूनच त्या ठिकाणी जबाब नोंदवला जात असतो। त्यामुळे गृहमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य हे कितपत योग्य आहे याचा सोक्षमोक्ष आपल्याला देवेंद्र फडणवीस स्वतः घेताना पाहायला मिळतील। आता देवेंद्र फडणवीस कोणत्याही क्षणी बाहेर येताना पाहायला मिळणार, कारण की या ठिकाणी चेअर देखील लावण्यात आलेला आहे। मला असं विचारायचं होतं सगळ्याच्यात, तू असं म्हणाल की म्हणजे एखाद्या अधिवेशन कालावधीमध्ये एखाद्या विरोधी पक्ष नेत्याची चौकशी होणं हे खरं तर असं कधी घडत नाही, नियमाप्रमाणे ते करता येत नाही असंही तू सांगितलंस। पण गेल्या काही कालावधीत जर आपण डोकावून पाहिलं निश्चितच असं सांगता येणार नाही, पण हे असं पहिल्यांदाच घडत असावं का? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्यांची चौकशी ही पहिल्यांदा सुरू असल्याचं पाहायला मिळते। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये विरोधी पक्षनेत्याला अधिवेशन काळामध्ये कधीही चौकशी केली जात नाही। मात्र आपण जर टाइमलाईन पाहिली तर आपल्याला पाहावं लागेल की विरोधी पक्षनेत्यांनी 4 दिवसापूर्वी जेव्हा भाजपाच्या नेत्यांना कशा प्रकारे संपवलं जातं या संदर्भातलं षड्यंत्र सरकारी वकील प्रदीप चव्हाण यांनी या ठिकाणी आखलेलं आहे। या संदर्भातला जे सीसीटीव्ही फुटेज आहे तो पेनड्राईव्ह आपल्याला उपाध्यक्षांकडे दिला होता आणि त्यांनी मागणी केली होती की या सर्व संदर्भातली सीबीआय चौकशी करण्यात यावी। मात्र 4 दिवस उलटून गेले, सरकारकडून त्या संदर्भातलं कुठलंही उत्तर आलं नाहीये, स्वतः गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी कुठलंही उत्तर दिलं नाहीये। मात्र सरकार या संदर्भातलं उत्तर देत नसताना दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचं जे आधी त्यांना जी नोटीस पाठवण्यात आली होती त्यांना अचानकपणे या ठिकाणी चौकशीला बोलवलं जात आहे। त्यामुळे सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे असं या ठिकाणी भाजपाच्या नेत्यांकडून, आमदारांकडून, विरोधी पक्षनेत्यांकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे जर आता विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसांची कोणत्याही प्रकारची जर या ठिकाणी चौकशी केली गेली नसती तर राज्यामध्ये राजकीय संघर्ष आपल्याला एवढा विकोपाला जाताना पाहायला मिळाला नसता। मात्र विरोधी पक्षनेता जेव्हा सरकार संदर्भात अनेक प्रश्न विचारत असतो, सरकारला धारेवर धरत असतो, त्याच विरोधी पक्षनेत्याची जर चौकशी
अधिवेशन काळामध्ये केली तर मात्र राजकीय संघर्ष अटळ आहे, यामध्ये मात्र कुठलीही शंका नाहीये. त्यामुळे आता विरोधी पक्षनेत्यांची चौकशी केल्यानंतर उद्या मात्र सभागृहामध्ये गृहमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील त्यांना प्रश्न देताना मात्र तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कारण की विरोधी पक्षनेत्यांची अधिवेशन काळामध्ये सुरू असणारी चौकशी ही मात्र सरकारच्या अंगलट येणार, यात मात्र काही शंका नाहीये. आता कोणत्याही क्षणी आपल्याला देवेंद्र फडणवीस संवाद साधू शकतात. उद्या ते विधानसभेमध्ये या संदर्भातली माहिती देतीलच. मात्र आता देवेंद्र फडणवीस नेमकं 2 तासाच्या चौकशीमध्ये काय झालं, हे संयुक्तिक बोलणं होतं का, संयुक्तिक प्रश्न होते का, या संदर्भातलं आपल्याला ब्रीफिंग त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसोबत देताना पाहायला मिळतील. आपण जर टाइमलाईन आजची पाहिली तर आपल्याला महत्त्वाचं ठरेल की आज 12 वाजता सागर बंगल्यावरती सर्व पोलीस अधिकारी जे नितीन जाधव आहेत, जे तपास अधिकारी आहेत, ते पोहोचताना पाहायला मिळाले. त्यांच्यासोबत डीसीपी रँकचे अधिकारी हेमराज राजपूत देखील होते. 12 वाजता हे सर्व अधिकारी सागर बंगल्यामध्ये पोहोचले. देवेंद्र फडणवीसांच्या जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली. 2 तास त्यांची चौकशी झाली आणि या 2 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी आपले जे सहकार्य सर्व कोर कमिटीचे मेंबर आहेत मुंबईच्या, त्या सर्व सहकाऱ्यांना आपल्याला या ठिकाणी एका खोलीमध्ये बोलवण्यात आलं आणि देवेंद्र फडणवीस या सर्व सहकाऱ्यांसोबत जवळपास 30 मिनिटं चर्चा केली. आता देवेंद्र फडणवीसांची चर्चा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसोबत संपलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस आता राज्यातल्या जनतेला संबोधणार आहेत की त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं. कारण की विशाल, हे सांगायची आवश्यकता यासाठी आहे की विरोधी पक्षनेत्यांची चौकशी जर अधिवेशनाच्या कालखंडामध्ये होत असेल तर हा विरोधी पक्षनेत्यांवरती हा दबाव टाकला जातो. कारण की विरोधी पक्षनेते राज्यामध्ये ज्या प्रकारे वीज कनेक्शन तोडलं जाते, ज्या प्रकारे नवाब मलिकांना अटक झाली, त्यांचे राजीनाम्याची बरोबर, मागणी अनेक जाते, अनेक मुद्दे अशा आहेत विविध ज्यावरनं खरं तर विरोधी पक्ष हा आक्रमक होताना आपण बघायला मिळतोय. आणि त्यात आज अधिवेशन कालावधीमध्ये खरं तर नियमानुसार विरोधी पक्षनेत्याची चौकशी होऊ शकत नाही आणि ते होतंय. ते हे सगळं प्रकरण सरकारच्या अंगलट येऊ शकतं. बघूया थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी बोलतील आणि चौकशीत नेमकं त्यांना काय विचारण्यात आलं याबद्दलचा खुलासाही ते करतील. सगळेजण त्याची प्रतीक्षा करतात. पण तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.